दिनांक 7 ते 8 ऑगस्ट रोजी मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया व भारतीय खेळ प्राधिकरण साई यांच्या वतीनं साई रिजनल एक्सलन्स सेंटर कांदिवली मुंबई येथे 17 वर्ष आणि 20 वर्षाखालील आंतरक्षेत्रीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेश राज्यातील मल्लांनी आपला सहभाग नोंदवला। विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित व भारतीय खेळ प्राधिकरण संलग्नित आत्मामालिक कुस्ती केंद्रातील 16 मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून अभिमानास्पद बाब अशी की यापैकी 11 मल्लांनी आपापल्या वजनी गटामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करून 5 सुवर्ण पदक, 2 रौप्य पदक आणि 4 कांस्य पदक पटकावत पुढील महिन्यात सोनीपत हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे। पदक विजेत्या मल्लांमध्ये 17 वर्ष फ्रीस्टाईलमध्ये श्रावण गायकवाड, ईश्वर मंडवडे, योगेश शिंदे आणि समर्थ खेतमाळीस यांचा समावेश आहे। 17 वर्ष वयोगटामध्ये ग्रीक रोमन प्रकारामध्ये संतोष माळी, साई खेतमाळीस, आशुतोष कचरे तसेच 20 वर्षाखालील राहुल पद्मोर, ऋषिकेश महाजन, ऋतिक बिन्नर आणि प्रताप बर्डे यांचा समावेश आहे। विजेते सर्वच मल्ल हे आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामध्ये शालेय शिक्षण घेत असून परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या आशीर्वादाने आत्मामालिक कुस्ती केंद्रामध्ये NIS राष्ट्रीय कुस्ती कोच वस्ताद पैलवान भरत नायकल सर यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन सातत्यानं सराव करत आहे। या मल्लांना कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक NIS क्वालिफाईड कोच पैलवान विवेक भरत नायकल, NIS कोच पैलवान भूषण पाटील सर, कुस्ती कोच पैलवान राजू पाटील, पैलवान अक्षय डांगे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आहे। या यशवंत मल्लांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह खूप खूप अभिनंदन केलं असून हरियाणा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच पदक विजेत्या मल्लांचं सर्व स्तरातून खूप कौतुक होत आहे। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।